वहिनी आणि इतकी शांत बसली. टिक वाजतंय डोक्यात, वहिनीचं वाजतंय खोक्यात, सगळं खोक्यात. ही वहिनी इतकी शांत कसं काय बसली? हिला तर शांत बसवत नाही. मागच्या महिन्यात तिने गळ्यातलं घेतलं. 4 दिवसापूर्वी हिने आयफोन घेतला. हिच्या शातिर देवामुळे नक्कीच काहीतरी प्लॅन चालला असेल. तर बसतो गोड बोलतो, नाक उघडून घेतो काय प्लॅन आहे. नाव तर मी शातीर. वहिनी काय झोपा काढत बसली ग? झोपा नाही काढते, माझं डोकं दुखते. हाय का डोकं दुखायला? नाही कळलं, झालं मनाचं समाधान जायतो. दुखते इतकं माझं. सध्याला काय दुखतच चाललंय तुझं. खाऊन पिऊन थंडवीत हात का काय 10 किलोचा हातोडा आहे हा. अरे तुला माहिती आहे का, असं आहे ना, माझ्यात कडक लक्ष्मी. असं काहीच पूजा केली, कुंकू बिंकू लावलंय, माझ्यात कडक लक्ष्मी. मग मी अशी कडक दिसते, पण तुला काही सांगू आतून असं ना काहीच राहिलं नाही, दुखतंय मला. हा का? घाबरून राहत जा मला. काय कशाला स्वतःला त्या देवीच्या नावाने कम्पेअर करते? ती किती चांगली देवी, लक्ष्मी देवी चांगलीच आहे. मग तू बघ, ती चांगली देवी बघ, तू कशाला त्या देवीसोबत कम्पेअर करते? असं नाही करू शकत मी, कम्पेअर नाही करू शकत. कम्पेअर पाहिजे अजिबात करू नको. मी काय म्हणते की असं मी ना कडक लक्ष्मीसारखी. लक्ष्मी देवी खूप चांगली असती, धन संपत्ती देते. आणि तू कशाला काय बोलते? जरा गप्प बस. कम्पेअर करायला पुढं स्वतःलाच भारी समजते. मी कम्पेअर नाही करत. मी हे नाही म्हणत की मी देवी आहे. मी हे म्हणते की माझ्यात आहे ना असं कडक लक्ष्मी माझ्यात आहे, असं मी बोलते. मी देवी नाही, मी देवी असं नाही बोलत आहे. त्याला काय, मग ते आमच्या गावांच्या बायामध्ये पण आहे की, मग त्यामुळे एवढे ते पैसे कमवतात का? माझ्या मम्मी मध्ये तर डबल कडक लक्ष्मी, डबल कडक देवीचा पैसे कमवायचा काय संबंध आहे? मग लक्ष्मी देवी पैसे देते ना आपल्याला. दिवाळीला पूजा नाही का करत आपण? लक्ष्मी देवीच्या पुढं पण बघ की कष्ट करावं लागतं. कष्ट केलेले पैसे देवीच्या पुढे ठेवावे लागतात, तेव्हा ती देवी मग प्रसन्न होते आपल्या. असं नसतं. माझी मम्मी डबल कडक लक्ष्मी. एक काम कर, तू आहे ना आयुष्यात काहीच करू नको, एका जागेच बसून राहा. मग तुला काय पैसे देणार आहे का? अरे माझी मम्मी बसून खा म्हणते मला, बसून का? दादाच्या जीवावर, वहिनीच्या जीवावर आणि माझ्या जीवावर. तुझ्या मम्मीने ते शिकवलंय, कष्ट कर. कष्टाचं फळ आहे ना खूप गोड असतं. बघ मी किती दमलो, बोलले हात दुखतात, भांडी घासून आलो आताच. कोणाची? आपली. काहीतरी खोटं नको बोलायचं. तू काय काम करते? झोपून बसली. तू घरातलं एक इकडचं काडी तिकडं करत नाही, फक्त काड्या लावतो घरात. आज दादा आणि भांडी घासली. आज व्हिडिओ कॉल होता चालू, दादाचा, मम्मीचा, बहिणीचा, माझ्या हक्क दाखवलं. आणि तुझा पण फोटो घेतला झोपताना. आता काय करशील? इम्पॉसिबल. मी स्वतः किचनवरून आले, मी स्वतः भांडी घासून आले, मी घरातलं प्रत्येक काम करते. अगं वहिनी, तू माझी दुश्मन, कळलं का? मी काय केलं माहिती का? तुझी दुश्मनी तर तिथं कशाला बसलायचा? दुश्मनांच्या शेजारी बसायचं नसतं. पण आजची दुश्मनी मैत्री ना आपल्या बरोबरीच्या लोकांसोबत करायची असते, दुश्मनी पण आपल्या बरोबरीच्या लोकांसोबत करायची असते. तू माझ्या बरोबरीचंच नाही, त्याच्यामुळं कसं आहे, मी जर तुला वाटत असलं मी तुझी दुश्मन आहे, तर तू इथून जाऊ शकतोस. वहिनी बरोबर आहे की, महत्वाचं राहूनच गेलं बोलायचं. हा बरोबर, तू नेहमी महत्वाचं विसरत असतो. काय बोलली? वहिनी, जर माझा मित्र कोण असता आणि तू असं बडबड केला असता, खंदुशीने तर माझ्या मित्राच्या कानाखाली वाजवली असती. बघ वहिनी, पहिली गोष्ट, तू ते काय असं करत होती? डोक्याला काय बोट मारत होती स्वतःची? कुठे विचारत होती वहिनी तू? त्याला कसं सांगू मी काय विचार करत होते? मी फक्त हाच विचार करत होते की माझ्या आत्याच्या, मावशीच्या, बहिणीच्या मुलीचं लग्न आहे आणि मला जायचं लग्नाला, आणि लग्नासाठी मला घ्यायची 5,000ची साडी. आता ह्याला कसं सांगू? तसं तर काय माझा नवरा नाही म्हणणार आहे,
पण एवढ्या लांबच्या लग्नासाठी 5,000 रुपये खर्च करायचे साडीला, 5,000 रुपये जायला यायला, आणि मग त्यांना काहीतरी आयर पण करायचं. तसं काही 1,000 रुपयाचा आयर केला तर पोशाख तर 1,000 रुपयापर्यंत ते लोक पण आपल्याला करतील. पण लग्नातले पोशाख थोडे चांगले असतात. लग्नातले तर पोशाख कसे असतात, साधे सुद्धा, ते लोक तर साधेच करतात. म्हणजे तिथं पण माझंच लोक ह्याला कसं सांगू मी. काय नाही अगं कुठल्या विचारात आहे? काय नाही, मी काय म्हणते, मीही म्हणत होते की ना, असं मला वाटतं माझ्या डोक्यात उवा झाल्यात म्हणून असं करते. असं केलं ना की ते उवा निघून जातं. बाजूला नको माणूस बसू माझ्या इथून. हां, जा तू इथून जा. बरं वहिनी, अहो वहिनी साहेब, तुम्ही का असे रागवत आहे आमच्यावर? आम्हाला तुमची काळजी आहे. खाजवते ना मी. आम्ही पण ठीक आहे, मी तुमचं डोकं खाजून देतो वहिनी. आम्हाला काही नाही वाटत. आमच्या मम्मीच्या बाबा आम्हीच काढतो घरी गेल्यावर. ठीक, माझ्या डोक्यात एक ऊन आहे बघ, किती स्वच्छ डोकं आहे बघ. मग कशाला आधी म्हणते? हेड अँड शोल्डर वापरते मी. नको ॲडव्हर्टाइजमेंट करत बसू. बरं ते सोड. मला सांग, अहो वहिनी साहेब, कसा विषय? तुम्ही असं चिंतेत बसलेलं मला नाही आवडत. तुम्ही वहिनी म्हणजे माझ्या माता समान आहात. वहिनी तुमचं लक्ष्मण, तुम्ही माझे सीते माता आहात. काय प्रॉब्लेम आहे आम्हाला सांगा, आम्ही सर्व तुमची समस्या सोडून टाकू. गोड बोलते म्हणजे ह्याच्या मनात काहीतरी गोड बोलते म्हणजे नक्कीच ह्याला माझ्या मनातलं काढून घ्यायचं आहे. म्हणजे ह्याने बऱ्याच वेळा ऑब्झर्व केला असेल की मी डोक्याला हात लावून बसले. म्हणजे ह्याचं म्हणणं असं की मी काय विचार करते ह्याच्यापर्यंत कळावा, म्हणजे हा ह्याच्या आईला सांगायला ह्याच्यावर मात्र शक्य नाही. कळूनच नाही देणार मी माझ्या डोक्यात काय चाललंय. झालं वहिनी, अहो सांगा आम्हाला. बरं वहिनी, तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली. अहो किती गोष्टी विसरतो तुम्हाला. ऐका ना वहिनी, तुम्ही माते समान आहात माझ्या. हात चोळ जरा, हात दुखतो. बरं ठीक आहे वहिनी, हात चोळतो, पाय चोळतो, ठीक आहे. बरं झालं तेवढंच. वहिनी, ह्याला माझ्या डोक्यातलं काढून घ्यायचंय ना. ऐका त्याच ना बहाण्याने हे जण मी काय करते माहितीये का, हात पाय चोळून घेते. हिच्या हात पण मी फक्त यासाठी चोळतो की अख्खं हिच्या मनातलं काढून घेऊ, नाही तर हे हिच्या हातात नाही सॉरी काय नाही हिच्या हात पाय कधी मी चोळून तेव्हा हे. बरं वहिनी, महत्वाचं सांगायचं होतं, मी आज क्रिकेट खेळायला गेलतो. यातने मी बघितलं साड्यांचं सेल लागलेलं. असल्या मस्त मस्त साड्या होत्या ना वहिनी. हो, मला 5,000ची साडी घ्यायची. सेलमधनं घेऊ का? सेलमध्ये असतील 10,000ची साडी मला 5,000ला होत्या. कुठे लागलाय सर? आणि तिथं काय नाही वहिनी, मी बघून आलो, मला लय आवडली माझ्या मम्मीसाठी ती साडी. पण ऐक की वहिनी, गंमत म्हणजे तुला पण फायदा होईल. जो साडीवाला आहे ना, म्हणजे तो तर आधीचा क्लासमेट आहे. मी त्याला सांगितलं, आकाश माझा भाऊ आहे. मी त्याला म्हणलो, तो मला अजून डिस्काउंट देतो तुम्हाला. डिस्काउंट नाही रे, डिस्काउंट. हा सॉरी, अजून तुम्हाला डिस्काउंट देतो, सूट देतो. हिथंच आहे. नवऱ्याचा मित्र म्हणजे मी काय खरेदी केली ते नवऱ्याला सांगत, नवऱ्याला कळून दे, त्याचा विषयच नाही आहे. बिचारा माझा नवरा चांगला आहे. पण ह्याला घेऊन जायचं म्हटलं की सासूला पण खरेदी करावी लागेल आणि माझेच पैसे जातील. तशी अशी साधी भोळी माझी सासू असते ना, तर तिच्यावर लाख रुपये पण खर्च केले असते. पण नाही ना, माझी सासू तशी मला शिवाय देत असते. आम्ही काय म्हणते, कुठे लागला असेल? अगं इथंच बघ ना, किराणा मालाच्या दुकानाच्या बाजूला ते स्वीट होम आहे. स्वीट मार्टच्या अपोजिट. किराणा मालाच्या शेजारी स्वीट मार्टच्या अपोजिट का? बरं ह्याला चुना लावते आणि गपचूपच एकटी जाते आणि शॉपिंग करून येते. ॲक्च्युली काय माहिती का, आता माझ्याकडे साड्या आहेत खूप. आणि तसं पण ना, आजीने मला आता साडी घेतली होती ना, गावाला गेलो होतो त्यावेळेस. ती छान साडी आहे, 5,000ची साडी घेतली होती ना मी, तशी लाडकी सोने. त्यामुळे मला असं नाही वाटत की आत्ता मी साडीमध्ये इन्व्हेस्ट करावे. आणि तसं पण तुझ्या दादाने आत्ता मला आयफोन घेऊन दिला आहे, त्याच्यामुळे मला तर असं वाटतच नाही की एक्स्ट्राचे पैसे कुठेतरी खर्च करावे. नको, मला साडी. आजीने तुला साडी घेतली, ते पण 5,000ची. या आजीला पण ना साठून ठेवले असते माझ्या बायकोसाठी साडीला पैसे, तर वाहना असो ती हिलाच फक्त. वहिनी लय झालं, किती हे करते शॉपिंग बिपिंग, नको करत जाऊ. मग मी पण तेच म्हणते ना, नको शॉपिंग बिपिंग करायला आपल्याला. तुझं दादाचा जरी मित्र असला ना, तरी नको तुझ्याकडे जायला. मित्र असेच असतात, बोलतात आम्ही सूट देऊ आणि काही सूटबीट नाही द्यायची. तुला माहिती का, उलट दादाकडनं ना जास्तीचं बिल घेतील.
काय भावा, काय मित्रा, तुझ्या बायकोने एवढी खरेदी केली, बिल पाठव, कुणी सांगितलंय. नको नको, आपण नको जायला खरेदीला. मी काय करते, मला आई आजीने जी साडी दिली ना तीच काही एखाद्या सणाला नेसल. आता कोणते सण पण नाही तसे. तसं तर आता काही तुझा बड्डे चालू आहे ना, हा मग ठीक आहे, तुझ्या बड्डेच्या दिवशी ना मी छान माझ्या कपाटातली एखादी जुनी पुराणी साडी नेसल. असं काही नाही, तुझ्यासाठीच आपण खरेदी करू. हा बस बस वहिनी, बस मला रडायला आलं. तू इतकी जिम्मेदार झाली वहिनी. तू शॉपिंग कमी करायला लागली. मी अजून तुझ्या हात होतो वहिनी. अशीच राहा वहिनी. बघ वहिनी, ठीक आहे, आता मी त्याला फोन करून सांगतो कॅन्सल आजची ऑर्डर. आम्हाला ₹1 पण सूट टाका देऊ. अरे यार शेट, मी माझ्याच पार हे मारून घेतली. काय कुराड, आता काय करू. हिने जर काही खरेदी केली असती तर माझ्या मम्मीला पण झालं असतं. नाही काय नाही, झोप लावली, झोप. किती आता झोपतो वहिनी, झोप. अशी बुक्की होती हिला. काय नाही वहिनी, झोप वहिनी झोप. हिला कशी तरी शॉपिंग करायला लावतो आणि मग माझ्या मम्मीला पण साड्या बिड्या घ्यायला लावतो. ही बसून तशीच माझ्या मम्मीची चांगली शॉपिंग होईल. वहिनी ऐक की, एक सांगायचं राहिलं तुला गुड न्यूज. नको रे, काय नको. तुझ्या गुड न्यूज रोजच काय तुझ्याकडे गुड न्यूज असते. अगं त्या शेजारच्या बाईने काय केले माहिती का, मला काय घेणं देणं नाही, करून दे. बाटलीची साडी आणली. तिला आहे 4-4 नवरी, तिला काय फरक पडतोय. ती घेते एक दिवशी गुजराती साडी घेते, एक दिवशी बांधणी घेते, एक दिवशी ड्रेस घेते. अरे 10,000 तिला नको मला कौतुक सांगायचं. तुझ्या दादाला तर तिचं नाव घेतलेलं पण आवडत नाही. आम्हाला माहिती काय ती कशी येते. अरे 10,000ची साडी वापरते आणि तू. मला सांगते ना, तिला 4-4 नवरे. ती 10 नाही, ती 20,000ची पण साडी वापरत. तिच्या आपली बरोबरी होणार आहे का. बरं आहे ना, वरती त्या काकू राहतात त्यांना किती नवरे. त्यांना एकच आहे. आणि मग ती 10,000ची साडी घेते. अरे पण तिचं नवरा बिझनेसमॅन आहे, माहिती आहे का. काय नाही, बिझनेसमॅन नाही तू एवढा. मी तिला काल मी काय म्हणते, काही गरज आहे का नवऱ्याचे 10,000 रुपये साडीवर घालवायचे. साडीचं कलर ठेवली का. ऐक मी काय म्हणते, 1 ग्रॅम दागिने केला आणि नडीला समज आपल्याला खूपच अडचण आली आणि 1 ग्रॅम तर दागिन्याचे आपल्याला पैसे तर येतील, पण कपाटातल्या 10,000च्या साडीचे पैसे येतील का. कधीच येऊ शकत नाही, कळलं का. त्याच्यामुळे ना मी अशा वस्तूंवरती पैसे घालवत नाही. त्याच्यामुळे ना ह्या बाबतीत आहे ना, मला शेजारच्या बायकांचं काही सांगू नको. शेजारच्या बायकांना आहे ना माझ्या नकाची सर पण यायची नाही. माझ्यासारखे विचार शेजारच्या बायकांचे नाही आहेत. आणि त्या शेजाऱ्यांचं तर काही सांगू नको. तिला 4-4 नवरे आहेत, कळलं का. तिचं नाव पण घरात घ्यायचं नाही असं दादाने बजावून सांगितलं. मी असते का कधी उंबऱ्याच्या बाहेर असते, कधीच नसते. वहिनी सरळ सरळ बोल ना, माझा दादा तुला काहीच घेऊन देत नाही. हा जळती बायकांवर फक्त. दादा तुला घेऊच नाही शकत 10,000ची साडी. दादा सोड, तू पण स्वतःला इतका खर्च करू नाही शकत. हा, आणि म्हणती मी लय भारी ना असं तुझा दादा जर मला आयफोन घेऊन देऊ शकतो ना, तर तुझा दादा आहे ना मला करोडाची पण साडी घेऊन देऊ शकतो, कळलं का. पण मला नाही घ्यायची साडी. मला माहिती आहे ना, मला साडी घ्यायला लावणार ह्याच्यासोबत माझ्या हे आईला 17 साड्या घ्यायला लावणार. मला घ्यायचीच नाही साडी, ठीक आहे. आणि आजपासून मी जीन्स टॉपच घालणार आहे. साड्या बिड्या घालणं मी बंद केले. अगं नको वहिनी, साडी किती मस्त दिसती. स्त्रीचं सौंदर्य साडीवरच चांगलं दिसतं. हाला नाही माहिती. मग तर काकू बघ किती छान दिसतं साडीवर. तू मला ते काकूंचं टाकूंचं माकूंचं सांगू नको, कळलं ना. नाहीतर जा त्यांच्या घरी जाऊन राहा. अरे ते तर बघ किती तू भारी दिसती. आणि आम्ही जाते त्यांच्याकडे जाऊन राहा. तू काय ना भारी दिसत पण. नाही दिसून दे मी भारी. मी जशी माझ्या नवऱ्याला आवडते ना, बाद झालं. उगाच नाही, तू माझं डोकं खायला कशाला बसलाय. आधीच माझं डोकं दुखते. गप्पा बसलेली ना, कुणाला बघवत नाही. देवा तुला बघवत नाही का, ह्या नरसाळ्याला इथं पाठवत असतो टुपक्याने. आपली गप्प बसली ना मी देवासारखी, तर बसून द्यायचं ना रे. काय बडबड करते काय माहिती वहिनी. काय नाही बडबड कर, गप्पा बस. माझा पाय अवघडलाय. हात चालतंय ना. हा चल वहिनी, अगं मला असं बघवत नाही अशा जुन्या फाटक्या साडी. काय इथून पाहतलंय बघ. ती फॅशन आहे. फाटलाय का बावळट. तू काय पहिले नकोच बोलू नको, कळलं का. बघवत नाही. घे ना साडी, जुनी साडी झाली प्लीज. जुनी साडी नाहीये, 2 महिन्यापूर्वी साडी घेतली. अगं वहिनी, मला साडी घ्यायचीच नाहीये ना. अगं वहिनी, साडी घेतली ना. अगं साडी घेतली ना, तू अजून छान दिसते वहिनी. अजिबात नाही. मस्त 10-12 साड्या घेऊ आपण. अजिबात नाही. का नाही. अगं 50 रुपये मी टाकतो वरती, पण साड्या घ्यायला चल आता वहिनी. काही गरज नाही. का नाही घ्यायची वहिनी तुला. बघ आणि ज्या दिवशी मला घ्यायची असताना
माझ्या नवऱ्याला सांगून मी मस्तपैकी माझ्या नवऱ्यासोबत गाडीच जाईल आणि मी साडी घेऊन येईल, कळलं? त्यावेळेस मला पण नाही. त्याला अजून वर्षभर टाईम आहे, मी वर्षभर काही साडी घेणार नाही. मग मी पण मला पॅन्ट शर्ट घेईल, कळलं? पण आता विषय कसा हात जोड नको टाइमपास करू. एक काम सांगितलं का त्याच्या काळात वहिनी ते पण होत नाही. ए वहिनी नीट बोल मग. दुखतोय कळलं का? तू माझे पाय चोळले पाहिजे ना खरं तर. नाही, मोठी वहिनी काय नाही असं करत. बरं वहिनी, नाही झालं तुझं बोलून, माहिती ना तुला किती बोलली. मी तर गप्पच बसण्याचा प्रयत्न करते कारण माझं डोकं दुखते. मला असं झालं ना, शांत बसा. हा का? बरं वहिनी ऐक ना, अगं आजच्या दिवशी सेल आहे साड्यांचा, घेऊन टाक ना साडी वहिनी. नको रे, परत एक वर्ष अख्ख्या म्हणजे हे तसे सेलच नाही कुठं दुकानात आपल्या इथं, पुण्यामध्ये पण नाही साधा. कसला भंगार आहे ना, ह्याच्या आईला साडी घ्यायची मला कसं बोलतोय. सिटीमध्ये कुठं ठीक आहे, मला सेलमधल्या साड्या नाही आवडत. माझा नवरा चांगलं कमवतो त्याच्यामुळे माझा नवरा मला लाखाच्या ज्यावर बोट ठेवाल ना, ती लाखाची असून दे, ती पण साडी माझा नवरा मला घेऊन दे. मला गरज नाही सेल्फीची. सेल्फीची गरज नाही तुला? हा हॅलो दादा, ऐक की. अरे मला लय वाईट वाटतं, हा हात पण चोळतो वहिनी. काय ना वहिनीचा हात दुखतोय, हात चोळतोय. ऐक ना दादा, नाही आज साड्या घ्यायला जाऊ वहिनीला, बिचारीला साड्याच नाही रे. हां चांगलं सेल पण आहे, जाऊ साड्या घ्यायला, मस्त साड्या घेऊ तिला. आणि जायचंय वय, तुझ्या पण मनात होतं का तिला आज साडी घ्यायची? हा नाही मला पण यायचंय मग. हा जाऊ. बरं ठीक आहे, ये लगेच तू. जाऊ मस्त साड्या घेऊ आपण वहिनीला. यस, दादा तर घ्यायला तयार आहे तुला साड्या, आता तर तुला यावंच लागेल वहिनी. यस, माझ्या मम्मीला पण मिळते ना आता साडी. वहिनी ह्याला काय माहिती, जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत दादा घरातून पाऊल देखील बाहेर टाकणार नाही, प्रश्नच येत नाही. आणि किती आज काहीही प्रयत्न करू, ह्याचं किती डोकं शातीर चालू, शात्र डोक्यातलं आहे ना, भूतच आज उतरवते. मला वाटतं आधी चालते ना, मुळीच नाही. आज तर मस्तपैकी आम्ही संध्याकाळी प्लॅन केलं जेवायला जायचा बाहेर. आणि काय साडीचा राहिला विषय, मी सांगेल तो मस्कुरी करत होता. माझ्यावरच विश्वास शेवटी माझ्या भावाचा, कारण की प्रेम आहे ना माझ्यावर, मला काय फरक पडत नाही. आणि 100 जरी भावाला फोन केला तरी शेवटी मी बोला तेच होणार आहे. मोड मोड माझ्या हातच मोडून टाक. वहिनी चल ना यार, साडी घे ना तुला मस्त. तुला घ्यायची का नाही साडी वहिनी? अगं साडी घ्यावं लागती, तुला नाही कळत वहिनी. हां मी पण तेच म्हणते, साडी घ्यावी लागते. आता याला खोटं बोलते, साडी घ्यायला जाऊया, तयार व्हायला जा आणि मस्तपैकी झोप काढते. हां ठीक आहे, जाऊया आपण साडी घ्यायला जाऊया. जा तू मस्तपैकी फ्रेश हो, आंघोळ कर, जा. वास मारतोय ते, दुकानात गेल्यानंतर लोकांना वास येईल. जा आंघोळ कर, मस्तपैकी फ्रेश वगैरे हो. तोपर्यंत मी पण मस्तपैकी तयार वगैरे होते आणि लगेच जाऊ. तुला साडीचा वास येतोय, 2 दिवसाची साडी धुतलेली नाही, पाणी नव्हतं म्हणून, कळलं का? तुझ्यासारखी घाणेरडी नाही मी, म्हणून म्हणतोय जा वहिनी साडी घे, जा वहिनी साडी घे. आणि जा घे, आपण साडीच घेऊया. जा 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 तू तयार हो, आपण साडी घ्यायला जाऊया. जा वहिनी एकच बोलायची, 4 साड्या एक्स्ट्राची घेऊन ठेवा. हां ठीक आहे, 4 नाही 10 तुलाच देते. मस्त तयार हो, आपण जाऊया. जा. नवऱ्याला फोन करते ना आणि प्लॅन चेंज करते. ऑप्शन हॅलो, ऑप्शन काहीतरी शोधून काढलं पाहिजे ना. नवऱ्याला आधी कॉल करते. हॅलो, हो जेवण केलं? काही नाही, आठवण आली ते म्हणून फोन केला होता. हो मी आत्ताच जेवण केलं आहे. बरं मी काय म्हणते, आज संध्याकाळी आहे ना आपण बाहेर फिरायला जायचं. साड्या आणायला? छे माझ्याकडे किती साड्या आहेत, मला आत्ता नको साडी. नाही मला आत्ता काय नको.
ऐक ना, आपण दोघं जाऊया ना बाहेर मस्तपैकी जेवायला. किती दिवस झालो. त्या दिवशी पण आपण गावाला गेलो तो काहीच एन्जॉय करता नाही आला. मी ऐकलं ना, मी आले ना गावाला. हो मान्य करते सासरी जायचं असतं, पण आले नाही मी, राहिले ना 4 दिवस. आहे त्या परिस्थितीत. मग काय, तिथं किती अडचणी होत्या. लाईट नाही, पाणी नाही, हे नाही ते नाही. हो मान्य, लोड शेडिंग होतं. बरं ते जाऊन दे, मला तो विषय नाही घ्यायचा. ठीक आहे ना, आपण गावाला आता जाऊन आलो ना. हां मग आता आपण जाऊया ना आज कुठेतरी बाहेर मस्तपैकी डिनर करायला. हां त्याच्यासाठी मी स्वयंपाक करून ठेवते. हां नाही, त्याचे मित्र येणार आहे, त्याला क्लासला जायचं आहे ना, नाहीतर त्याला पण नेलं असतो आपण सोबत. त्याचे मित्र येणार आहे, तो जाणार आहे क्लासला, आणि त्याच्यासाठी मी चिकन मसाला वगैरे करून ठेवते. हो, आणि मग आपण दोघं जेव्हा येताना आपण फॅमिली पॅक आईस्क्रीमचं आणूया. हो मग त्याच्यासोबत पण आपण आईस्क्रीम खाऊन टाईम स्पेंड करू शकतो ना. आता असं कसं, चांगलीचं काय ह्याच्यात, तुझा भाऊ तसा माझा भाऊ आहे ना तो. हो 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 चाल, लव यू. मी आवरून ठेवते. बाय. हो मी अशी लवकर आहे, मी वाट पाहते. बाय. झालं काम. माझा नवरा हा फक्त माझाच आहे आणि माझ्या मुठीत आहे. ह्याला काय माहिती, आल्या मोठ्या शाने दादा आपण जायचे. पंगा घ्यायचा नसतो, ते पण सोनालीसोबत.